आज रात्रीच्या जेवणामध्ये भरीत आणि भाकरी करायची होती, कारण आज होती चंपाषष्ठी म्हणून त्याचा नैवेद्य दाखवायचा होता। त्याआधी मी दुपारच्या जेवणात डाळ आणि भात बनवून घेतला। त्यानंतर कारण मला संध्याकाळी भरीत आणि भाकरीचं वगैरे करायचं होतं आणि आज थोडा पूर्वीचा जास्त अभ्यासही होता, म्हणून मी अर्धा स्वयंपाक दुपारीच करून घेतला होता, जेणेकरून संध्याकाळी थोडं म्हणजे लवकर काम होईल आणि पटापट स्वयंपाक वगैरे करून होईल म्हणून। यांनी जेव्हा भाजीपाला आणला त्यात तेव्हा मिरच्या जास्त आणल्या होत्या, म्हणून म्हटलं आज ठेचाही करून घेऊ, म्हणून देठ वगैरे काढून मिरच्या भाजण्यासाठी ठेवल्या तव्यावरती। आणि लागलीच म्हणजे बाकीचा जो भाजीपाला होता तो फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला, व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून वगैरे, म्हणजे आपल्याला नेक्स्ट टाईम यूज करायला इझी होतं। आणि मग ठेच्याचीही तयारी केली, लसूण वगैरे साफ करून घेतला आणि मग एका साईडला ठेचाचं चालू होतं। तुम्ही कसा ठेचा बनवतात नक्की मला कमेंट करून सांगा। मी साधाच बनवते, लसूण आणि मिरची कुटून वगैरे त्याच्यामध्ये नंतर मग त्याला फोडणी द्यायची जिऱ्याची आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर ते सगळं घालून मिक्स करून घ्यायचा। आणि मग ठेचा वगैरे झाल्यानंतर मी साईडलाच वांगेसुद्धा भाजण्यासाठी ठेवले, कारण भरीत करायचं होतं तुम्हाला मी जसं सांगितलं नैवेद्यासाठी। आणि मग ठेचाही माझा इथे कंप्लीट झाला होता। त्यानंतर मग वांगेही भाजून झाले होते छान, वांग्याचं साल वगैरे काढून घेतलं, सगळं मिक्स करून घेतलं, त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, मीठ, कोथिंबीर सगळं मिक्स करून घेतलं। त्याच्यामध्ये आपण हेही टाकते मी कांद्याची पात, पण ती भेटली नव्हती म्हणून स्किप केली। आणि मग कांदा चिरला बारीक, कांदा वगैरे टाकून त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे मसाला सगळे जे काही आपले बेसिक मसाले ते टाकले आणि मग ते परतून घेतलं। मिरचीचा आम्ही जास्त करून बनवत नाही, थोडासा मिरचीचा ठेचा मी त्यात टाकला होता, पण मिरचीचा आम्हाला काही आवडत नाही म्हणून तिखट आवडतो, म्हणून मी चटणी मसाले वगैरेच टाकत असते। आणि त्यानंतर साईडला भाकरीही थापून घेतल्या बाजरीच्या। तर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही जेवण वगैरे केली। चला तर मग असा होता माझा आजचा पूर्ण दिवसभराचा जेवणाचा मेन्यू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा।